मॉर्निंग. आज आहे 7 फेब्रुवारी. सकाळचे वाजले आहेत 8. आपण आहोत कमळगडच्या खाली. हे आपल्या मुली आणि आपण चाललो आहोत कमळगडला. हा पूर्ण गड आपण करणार आहोत. खूप जंगलातला ट्रेक आहे हा आणि हे आपला पूर्ण ग्रुप आहे. तर कमळगडचा कोणी काही इतिहास सांगू शकतं का? कोणी काही कमळगडचा इतिहास सांगू शकतं का? दोन शब्द कमळगड बद्दल. ऍक्च्युली ब्रिटिशांच्या काळात त्याला एक वरती विहीर आहे, हा, त्याला एक डेथ वेल म्हणायचे. अच्छा त्यांचे जे कैदी वगैरे असायचे त्यांना त्या विहिरीत तुंबून ठेवायचे ते मरेपर्यंत. अरे बापरे. कत्तलगड असं पण एक नाव आहे त्याला. कमळगडला? कमळगडला अरे बापरे. ब्रिटिश काळचं कत्तलगड असं नाव आहे. महाराष्ट्राचं फ्रीज. सुनील सपकाळ. आज हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आपल्या मुली कमळगडाचा चढ चढताना. चढ चढतोय आम्ही गवताळ डोंगरावरचा चढ, जंगल ट्रेक मधला चढ. आहे पोपट. पूर्ण शेवानं आच्छादित झालेलं झाड आहे कमळगड. मस्त ऊन पडलाय आणि आपल्या मुली समोर चालत चालली. कसं एकदम डोंगराच्या कारा कापल्या हात ना आपल्या खारुताई चालल्यात आणि वरती भरपूर माकडच माकड आहेत. से हाय अद्विता. हॅलो. नीती इज क्लाइंबिंग. सागर से हॅलो. आम्ही पोहोचलेलो आहोत कमळगडावर आणि आता ही विहीर आहे. ह्याला काय म्हणतात, काय म्हणायचंय? कावेची विहीर. एकदम आतमध्ये आहेत त्या मुली. मला झूम आउट करून पण दिसत नाहीये. कमळगडाच्या मधोमध एकदम ही एक विहीर आहे. चढे हा उतार आहे. ज्या मुली उतरत आहेत एकदम आश्चर्य आश्चर्य. विहीर आहे ज्याच्यात आम्ही उतरत चाललोय. एकदम तीव्र विहीर आहे, एकदम तीव्र, एकदम डेंजर आहे. याला म्हणतात. खालना नीती चढते. खूप उंच अशी विहीर आहे ही. त्या विहिरीत नीती आतमध्ये गेली आहे आणि बाजूला तुम्हाला बघता तुम्ही ती कशी चढत येते वरती. केवढी खोल विहीर आहे. कमळगड. से हाय. डिड यू लाईक इट? कमळगडाच्या वरती आपल्या मुली. हा कमळगड. किती जास्त ब्रोकली आहे ना. असं एकदम डोंगर माथ्यावर आहोत आम्ही, शिखरावर. सगळं बाकीचं आमच्या खाली आहे. आम्ही सगळ्यात वरती आहोत. नीती एवढ्या एजवर नको जाऊस. एवढ्या एजवर
हे इथे सगळ्या झाडच आहे, झाडं एकदम वरती शिखरावर गेल्यात आपल्या मुली. ए मागे या. आपल्याबरोबर आहेत स्वाती पटवर्धन मॅडम, या आपल्या ट्रेक लीडर आहेत आजच्या, अलॉंग विथ पूजा मॅडम. स्वाती मॅडम, आम्हाला जरा शॉर्ट सिंपल भाषेत, जे लहान मुलांना कळेल अशा भाषेत जरासं कमळगडाची माहिती, इतिहास सांगा ना थोडासा. कमळगड हा जो किल्ला आहे हा वाईच्या जवळ आहे. धोम नावाच्या धरणाजवळ किल्ला आहे हा. आणि पूर्वी शिवाजी महाराजांच्या काळात कैदी ठेवण्यासाठी याचा वापर केला जायचा, किंवा आजूबाजूच्या परिसरावर, वाई परिसरावर प्रतापगड वगैरे किल्ला आहे, रायरेश्वर किल्ला आहे. सो ह्या सगळ्या किल्ल्यांवरती लक्ष ठेवायला म्हणून याचा वॉच टॉवर सारखा सुद्धा उपयोग केला जायचा. किल्ल्यावरचं एक महत्त्वाचं फीचर म्हणजे इथे एक विहीर आहे, त्याला वावेची विहीर असं म्हणतात, कावेची विहीर असं म्हणतात. सो तो एक मातीचा प्रकार आहे, तो त्या विहिरीच्या तळाशी आपल्याला दिसतो. आणि छोटासा किल्ला आहे हा, पण अतिशय रमणीय अशा वातावरणात. खूपच जंगल आहे ह्या किल्ल्याच्या आजूबाजूला. हे काय आपण आता जे खाली उतरलो, नीतीवर खाली उतरले आणि वरती आले, ते काय होतं? हे कावेची विहीर म्हणतात याला. ही कावेची विहीर आहे, जिकडनं आता नीती खाली गेली. तर काय ह्या विहिरीत खाली मग ते ती लाल माती असते, हा, ही लाल माती डेकोरेशनला किंवा कन्स्ट्रक्शनला वापरायचे पूर्वीच्या काळात. किल्ल्याला कत्तलगड असं पण एक नाव आहे. अच्छा अच्छा कारण कैदी ठेवले जायचे पूर्वी, अच्छा मारले पण जात असतील कैदी. अच्छा अच्छा सो कत्तलगड असं पण त्याला म्हणतात. अच्छा. छान झाला हा ट्रेक, खूपच खूप सगळ्यांनी खूप छान ट्रेक केला आणि मुलांचं विशेष कौतुक. मुलं तर आपली नेहमीसारखी मस्त अगदी त्यांनी सुंदर टाळ्या वाजवा सगळ्या मुलांसाठी, अँड क्रेडिट सगळे टाळ्या वाजवा. धन्यवाद, थँक्यू सो मच. मुलांना विचारा कसं वाटलं. कसं वाटलं मुलांना? हा ट्रेक आवडला का? छान होता. काय आवडलं या ट्रेक मध्ये? हा पार्ट महाराष्ट्राचा फ्रीज. महाराष्ट्राचा फ्रीज. फ्रीज, अशा मुलांनी विहिरीला नाव दिले महाराष्ट्राचा फ्रीज. ठीक आहे, चला बाय. कुठे? मस्त जंगलात ना आम्ही चालत आलेलो आहोत आता. आहे का पाणी प्यायचं इथे? नीती समोर दिसते तुम्हाला, चालत चालली. केवढी दरी आहे बाजूला, अँड नीती ऑन एज ऑफ द क्लिफ. शीप आहे ती, जा पकड. एक गव्हाचं शेत, मध्ये आपल्याला हरभऱ्याचं शेत दिसलं होतं. हे आता छान येईल. हा, व्हेरी गुड. हे आम्ही फ्युचर इन नेचरमध्ये अशी एक्सपिरियन्सेस लहान मुलांना देतो. तुम्ही पण तुमच्या लहान मुलांना इथे पाठवा. ठरवलेल्या घरात आम्ही बसलेलो आहोत. इथे रात्री राहता येईल का? हो, का नाही राहता येणार. सारवलेलं घर. आता आपण गोठा बघूया जिथे मन इथे. तिथे मस्त गाई आहेत, वासरू आहेत. हे बघ छोटे छोटे वासरू आहे बघ, छोटस वासरू, बेबी गाय. पिक नको करू, त्यांना कम्फर्टेबल नाही वाटत. तुझा पेट हे बघ किती छोटे छोटे आहेत. यु नो दे आर जस्ट 1 year old, not even 1 year old. These cows. Look at that chicken, king chicken. I'll call him the king chicken. He's so cute, no? हा होता कमळगड जिथे आपण आज गेलो. हा, मग त्याच्यावरून आपण ह्या डोंगरावर असं करत करत इकडनं आता खाली उतरतो. हा शेवटचा उतार जो आपण उतारत आहोत.